नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. माझ्या रोजच्या प्रवासामध्ये आता मी आळंदीत आहे. खूप विलक्षण अशी लोकं मला भेटतात. आता हे कुटुंबच एवढं विलक्षण आहे. 8 गुंठ्याचा त्यांचा प्लॉट आहे. 15-16 एकर शेती आहे. शाळू म्हणजे ज्वारी ते पिकवतात आणि 4 पिढ्यापासनं बैलजोडीची स्पर्धा ते करतात. हे बाबावर कसा देखना बैल आहे तसा त्यांनी तो 45,000 रुपयामध्ये नाशकात छोटा असताना घेतला होता. बैलाच्या पायाला इजा झाली म्हणून जसा तालमीत जशी माती असते तशी माती त्यांनी भरून ठेवली. पण मी आता खरा तुम्हाला एक बैल दाखवणार आहे आणि त्या कुटुंबालाही मी भेटवणार आहे. हे ते दोघे बंधू आहेत. हा खरा बैल आहे. बरोबर कसा मुसमुसला हात लावला तर गायला लागला तसं पार तुम्ही हात पुढे जा तुम्ही. वा, पुणे जिल्ह्यातल्या पहिल्या 5 क्रमांकातला हा एक बैल आहे. बरं, आता ह्यांचं हे वैशिष्ट्य नाही आहे. राम राम. राम राम. तुमचं नाव पूर्ण? माझं दादाभाऊ किसन मुंगसे. दादाभाऊ, तुम्ही मला एक लिस्ट सांगितली. किती 2 व्हीलर जिंकल्या सरासरी? तिकडे बघून सांगा. आता महाराष्ट्रच बघा. सरासरी 20 एक तरी 20च्या पुढं पण आत नाही. 2 व्हीलर आणि ट्रॅक्टर 2 आणि बुलेट 1. अजून काय काय जिंकले? तसं रोख रक्कम तर काही सभाचं नाही आणि ट्रॉफ्या भरपूर जिंकल्या. किती ट्रॉफी आहे? 15-20 असेल ट्रॉफ्या. आणि रोख रक्कम आता ते काय इन्कम टॅक्स वाले नाही येणार? इन्कम टॅक्सवाले नाही, पण ते सांगता नाही येत. आता आले की एक जागा राहते का कोणती तरी अंदाजे. होय, सरपंच कोण आहे? ते काय सरपंच आमचे सरपंच तुम्ही तुमचे धाकटा हा मोठा. बरोबर. किती साधारणतः रोख रक्कम? असं काही नाही, जसं घाट असेल तसे रोख रक्कम येत. आणि मला ना ही जी ग्राम संस्कृती आहे ना, त्या संस्कृतीचे जतन करणारे लोक खूप आवडतात. कारण ती संस्कृती आपली मूळची संस्कृती. तुमच्या तर 4 पिढ्यात आहे ती. हां, 4 पिढ्या. पहिल्यापासूनच आमच्या वडिलांनी केला, आजोबाच्या वडिलांनी केला. मी आता स्वतः मी करतो आणि माझ्यानंतर ही पोरं करू लागली. 4 पिढ्या बैलच पळवली तुम्ही. काय करता आता? आता ही जी बैल आहे हा ह्याचं वैशिष्ट्य काय आहे बैलाचं? त्याचा तो गुणाने चांगला आहे. रूपरेषा त्याची बघा ना, असं लांब सडक दिसतोय, लांब लचक. या की पुढं आम्हाला सांगा की. आता हे लय बैलावर प्रेम करणारे लोक आहेत महाराष्ट्रातली. हां, तसा तो स्वभावाने शांतच आहे. तसं काही तुम्ही मला बघितल्या बैला 10-12 जण असले तर नाही, तर फक्त रेशल त्याची ज्या वेळेला घाटात येणार त्यावेळेला त्याचं दुगुण दाखवणार. जागेवर अजिबात तो किती. ह्याला जोडी नाही की? जोडी आता त्यांच्या दोस्ता बिस्ताचा असतो. त्या एवढा टॉपचा बैल आमच्याकडे नाहीच. म्हणजे ह्या पंचक्रोशीत नाही टॉपचा? हा, 5 मध्ये चालतो बैल आता पंचक्रोशीमध्ये. किती स्पर्धा जिंकल्या ह्याला? आता तुम्हाला सरासरी सांगितलं नाही, नंबरमध्ये सांगता येईल का किती साधारण? तशा आता चालू वर्षी तसा टॉपलाच पडला एक 20-25 घाट चालू. घाटाचा स्पर्धा का? घाटाच्या स्पर्धा 1 नंबर. 1 नंबर शिवाय तो जात नाही बाहेर. फक्त एक घाट जरा पायाला लागल्यामुळे 1-2 घाट जरा थोडा हे झाला. पायाला लागले? हा, मध्ये 1 घाट 2 घाट फेल झाली. प्रॉब्लेम झाला पायाला, त्याच्यामुळे जरा 2 घाट जरा त्याचे. तुम्हाला सांगता येईल ह्या बैलाचं वैशिष्ट्य काय? हा, खिल्लार जातीचा आहे तो बैल पूर्ण. हा आपण कर्नाटकवरून घेतला होता. केवढ्याला घेतला होता? हा 50,000 रुपयाला घेतला होता. तेव्हा लहान बच्चा होता. शिंग बी बघा त्याचे कसे. तर तुमच्याकडच्या स्पर्धेत फरक आहे म्हणजे बाकीच्या शंकरपटाची स्पर्धा वेगळ्या आहे? हा, आपले 4 बैलांची स्पर्धा असते आणि शंकरपटाची 2 बैलांची. शंकरपट माणूस असतो, आपल्या शर्यती माणूस नसतो. आपल्या इथं गाडा असतो. गाडा पळवायचा आणि सेकंद मोजायचे. हा, सेकंद मोजायचे. आणि ह्याचा मग आता हे ते अंतर किती असतं? अंतर 430, 440, 450 हे डिपेंड आहे. 12 सेकंद, 13 सेकंद अशा 2 हे असतात सेकंदाचे. मला जर यांच्याकडे कॅमेरा आहे, मला अजून कळलेलं नाही बरं का मामा. मला अजून कळलं नाही ह्याच्यात आनंद काय मिळतोय बरं स्पर्धा जिंकल्यावर? नाही, आनंद तो वेगळाच आनंद. ही लय जिंक वेगळी. हा छंद आहे ना एवढा माणसाला. मग त्यावेळेला झोप लवकरच जागा होणार, तो लवकरच उठणार. कारण तो समजा मध्ये जर जायचं असलं तर ती तयारी चालू होती. सकाळच्या बारी उठला की बैलाची पहिले ते खाणं पिणं जर पाहायचं. खाणं पिणं झाल्यानंतर त्याची ती काय असेल ते पूजा बिजा काय त्याची जागेवर करून घ्यायची गाडीची त्याची. आणि आपली व्यवस्थित सगळं आपलं बाणा उरकून तयारी लागायचं. ती 4 मग पोरं येणार ते येतात मग आमच्या सगळं. खुराक त्याला ते गव्हाचं दाखवा बरं. गव्हाचं काय पीठ आहे?
नाही नाही ते रव्या टाईप केलेलं असतं ना आणि शेंगदाणा पेंड शेंगदाणा शेंगदाण्याची पेंड पेंड आणि गव्हाचा भरडा आहे शेंगदाणा पेंड खुल किती जायचा खुराक रोज? रोज एका बैलाला 2 किलो तरी. आज किती बैल आहेत तुमच्याकडे? आता हे जवळजवळ आमची 6-7 हो का या पोळीची पेंड आहे ठीक आहे, आता खर्च महिन्याला सेपरेट 70 ते 80 हजार रुपये खर्च महिन्याला? महिन्याला. आमचा ही शेंगदाणा पेंड हा शेंगदाण्याची पेंड आणि पुन्हा आपला गव्हाचा हे हा रव्यासारखं द्यायचं. रवा टाईप करायचं लय बी बारीक नाही करायचं ते जनावर मग गॅस बीस धरते ठीक आहे, आता पेंड माहितीच आहे सगळ्यात. ठीक आहे. पण तुम्ही मला मग अशी बोलताना म्हणालात की ह्या परिसरात 40-50 लाखाची बैल आहेत. रवाच बनवून आणलेला आहे सगळा आता आता आमचे अशी लोक आहे 40-50 लाख रुपये घेऊन बसले तरी त्यांना टॉपची बैल भेटत 1 नंबरची बैल. काय कारण असलं बरं? आता तसे शर्यतीला तसे हे झाले ना चांगले दिवस आलेले. पण आता शर्यतीला बैल तयार करताना काय करायला लागतं आधी? आता आपण बैल असे तयार केला आपण तर एक सुद्धा बैल जुपता घेतलेला नाही. विकत घेतलेलं आहे ते. म्हणजे 10 लाखाचा 5 लाखाचा असे पण 20 लाख 25 लाख असा काय आपण बैल घेतलेला नाही आपला आपण छोटे बच्चे आणून त्यांना रेसेल देऊन त्यांना असे मोठे करून त्यांना शिकवलेले. पण मग कसं ट्रेनिंग कसं द्यायचं त्याला? ट्रेनिंग आता आपण त्यांना आमची घेतो. गोड आहे गुढी गोडी आपली ही गोडी आहे तुमची. गोडीचं काय करायचं? गोडी शेजारी त्यांना बांधितो त्यांना एक वळण लागतं. चालवितो हां मग त्यांना लाळा लागतो त्यांचा बाबा आपल्यापासून कोणतरी जाते कोणतरी वर येते असं एक 10-20 दिवस आपण त्यांना खाली इशाऱ्यासाठी ती पुढं आता इशाऱ्यासाठी shooting दाखवली ना तुम्हाला हो मी पाहिली तुमच्याकडे. त्या इशाऱ्यावर बैल जाणार गोडी पुढे गेली की बैल मागू जातात. ही झाली पहिली. टायमिंगला चारही तुम्ही तिकडे बघा आता. हां टायमिंगला चारही बैल संघ सुटली पाहिजे. हां कारण ही 4 बैलाची स्पर्धा आहे. हे पण वेगळे पण आहे की ते 2 पुढं 2 त्याच्या मागं आणि जो मग आता त्या 4 बैलामध्ये जी जोडी पहिल्यांदा पोहोचल ती सेकंड काउंट करायची. हो सेकंद बरोबर ना? चारही बैल व्यवस्थित पडली पाहिजे. मागचे बैल समजा पळून पुढली बैल थांबली तर मग तो बाद होतो गाडा. हो का? त्या सेकंदात तेवढ्यावर जात नाही. पण तुमचं रेकॉर्ड काय आतापर्यंत हायेस्ट? हायेस्ट रेकॉर्ड आपलं 11:09 11 मिनिट 11 सेकंद 09 09 मिली आणि 10 सेकंद 55 मिली एवढं आपलं झालेलं ते किती मीटर अंतर त्यांनी कापलं? 430 फूट. 430 फूट अंतर 10 सेकंद 09 सेकंदामध्ये. बरोबर मिलीमध्ये. 10 सेकंद 55 मिली पॉईंट. बरं पण तुम्ही मला ट्रेनिंगचं सांगितलं पहिल्या 15 दिवसामध्ये ह्या घोडीवर झोपायचं. झोपायचं चालवायचं वगैरे त्याला चालवायचा सव लावायची त्याला फक्त हां आणि मग आपल्या छोट्याशा घाटात नेऊन त्याला दोघांना सोडायची त्या गोडी मागं मोकळे रेसेल 1-2 वेळा करायचं आणि मग 3ऱ्या 4थ्यांदा लगेच घाटात टाकायची डायरेक्ट हा बर बरोबर त्यांचा कार्यक्रम होतो मग फक्त सुरुवातीला 1-2 वेळा त्यांना रेसेल द्यावीच लागतं. आता याच्या मागे खूप मोठा संघर्ष आहे. असे पळतात पण याच्या मागे आता सगळीच पळत नाही असं काही नाही. हा म्हणजे एकदम ओळखू यायला पाहिजे. चला तुमची सगळी बैल दाखव. हा नाव संघर्ष तीच आपण ठेवलेली ही माग आपली 50 ते 60 बैल झाले न पळणारी. मग काय केलं त्या बैला? विकून टाकायची मग ते. ही कधी कळतं की बैल आता पळण्याच्या आहे बाबा ह्याच्यात काहीतरी कॅपॅसिटी म्हणून? कसं होतं त्याचं चलाकपणा हो असा चलापणा निवळ येऊन देणार नाही हा स्थिर नाही. स्थिर नाही. हा तो बी तसाच आहे पलीकडचा तो तसा तिने हात ती नाही लावून छान बैल जोडी आहे. मला आनंद वाटतोय इथला तो वास. आता काय आहे, आता हे ग्राम संस्कृतीचं महत्व अलीकडे मला ते माहिती आहे कारण मी त्याच कुटुंबात वाढलेलो आहे म्हणून. तर हे बघायलाही छान वाटतं ऐकायलाही छान वाटतं. परत सगळ्याचा रंग पांढराच आहे. एक तेवढा पलीकडचा. ऐश्वर्या गाडीतून घेतलाय त्याला. तुम्ही म्हणाले की हे बैल ओळखू यायला साधारण कधी लक्षात येतं की हा आहे बाबा करू शकतो? बाजार असतात आपले बाजारात गेलं ना जर अशा बाजारांनी आम्ही जातो तिथं फिरायला. ते वार्षिक बाजार असतात. वार्षिक बाजारात तिथं भरपूर जनावर असतात. 1000-2000 जनावर असतात. मग त्याच्यातून आपण निवडायचं तिथं 2 दिवस राहून हा चांगला तो चांगला कोणता चांगला. सांगोल्याचा बाजार तसा मोठा असतो. हा सांगोल्याचा मोठा असतो बाजार. मग तो निवडायचा. हा निवडताना काय बघायचं त्याचं? मग त्याचं ते शरीर पाहायचं. हे बघा आता ह्याच्यावर कात. हा त्याची कात पाहिजे त्याची लांबी पाहिजे शेपूट पाहिजे त्याचे पाय पाहिजे पुढले पाहताना काय बघायचं? पुढचं लहान पाय पाहिजे पुढे या जरा पुढे. लहान पाय पुढचे पाहिजे. पुढचे बैल पाय नेहमी लहान पाहिजे. पुढचे लहान पाहिजे. हा बरोबर आहे लक्षात येतं बघा. घाललं की लहान आहे. बरोबर आणि मागचा मात्र वागला लांब पाहिजे. हा हे झालं एक त्याचं. पुढं त्वचाचं काय म्हणलं तुम्ही? त्वचा पातळ त्वचा लागते त्याची. हात फिरवला तर मऊ लागलं पाहिजे. बरं
हे झालं 2. अजून शिंगावर काय ठरतंय का? शिंगावला शिंग कशी राहून द्या वाकडी तिकडी तर त्याचं गुण गुण पाहिजे बरं, शेपटावर शेपूट टाच लांड पाहिजे शक्यतो कशी टाचच्या वर टाचेच्या वर पाहिजे. हा आता ते केस आले तर ते गुडघ्याच्या वरच आहे त्याचं आमचे भाऊ आहे, आम्ही यांच्यामुळे गाडा चालू केला. हे वा आमचे वा पुतणे वा आमचा. या 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 काय नाव तुमचं महाराज? विशाल मग विशालराव, तुमचं अभिनंदन. कितीची स्पर्धा जिंकल्या विशालराव? त्यांना माहिती आहे 20-25 त्यांना सांगितलं. हां बरं ठीक आहे. मग हे झाल्यावर मग बैल निवडायचा. हा बैल पण ते निवडताना कितव्या महिन्याचा घ्यायचा वगैरे काय असं? तसं काय नाही, वर्षाच्या आतला बच्चा असला तरी आम्ही घेतो तो. आता आपल्या शर्यतीत 2 महिन्याचा 3 महिन्याचा बच्चा पण पळतो. त्या क्वालिटीचा असेल क्वालिटी पाहिजे फक्त. क्वालिटी. मग हे सगळे नावं काय ठेवलीत ना? हा नाव आहे ना सांगा बरं कोणाकोणाची. त्याचं काय नाव ठेवलं पलीकडे? सांग या ना तुम्ही कडे बसून. या 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 हे खरंच म्हणजे ते म्हणल्यासारखं ती झिंगच आहे एक. ती झिंग आली पाहिजे फक्त नशा. हां तो कडेचा पहिला हां पहिल्यापासून सुरुवात करू. या ओ निकेतनराव या सर इकडे. रे हां सर नाव घेऊन बोला कडे त्याला. हां हे वादळ आहे. हां वादळ वादळ. हा खरंच वादळासारखं आहे म्हणजे हे वादळ. वादळ चला पुढं. ही हे हा शंभू आहे. याचं नाव शंभू. शंभू आहे. त्याला काय हाक मारायची काही पद्धत आहे का? कशी कशी मग हाक मारा. शंभू गप शंभू आवाज दिला की तो साईडला सांगणार. सर रे शंभू सर. तिथे उभा राहिला. बरोबर. मग आपण जे म्हणतो ना बैल बुद्धी वगैरे असं काही नसतं. तुम्ही किती प्रेम करता त्याच्यावरती. हां शंभू सर सर बरं हा झाला. हे घोडीला काय नाव गौरी. ठेवलं? गौरी. शंभू गौरी. ह्याचं नाव कोणता हा पिंट्या. हे तो सायराट आहे. सैराट. हा हे नाव तुम्हाला कसं सुचलं सैराट? आपलं शोकाने सगळी नाव पाहिजे ना. सगळी शौकीनच माणसं आहेत पुण्यात वर्ग. हे बरं आपण आळंदीत आहोत, देवाच्या आळंदीत. आणि हे त्या तो नवीन आहे त्याचं चाललेली अजून अजून नामकरण झालेलं नाही. आणि हा तो बंट्या. बरं आता बंट्या ना हा बंट्या. बरं का हा हे काही लोक हौशी हा जे आता तुम्हाला महाराष्ट्रातले बघतायत. हा. काही जणाला असं अधूनमधून. आता माझा एक पुतणी आहे, गेल्या वर्षी त्यानं 2 बैलजोडी मला न विचारताच विकत आणली. मला आणल्यावर दाखवली. मला काका आपल्याला स्पर्धेला असं ना. शेतात. मी म्हणलं अरे काय करायचंय आपल्याला? नाही म्हणलं. आणि बरं ती 2 नाही, ते हा एक तुम्हाला सांगितलं ना. हां. ह्याच्यात समजा माणसाला एवढे पैसे मिळावं आणि तेवढे बक्षीस मिळावं असं काय नाही. फक्त जो आनंद आहे त्या आनंदासाठी एवढं करायचं. आता मी प्रश्न काय विचारला तुम्हाला? ज्याला कोणाला असं वाटतंय की आपली बैलजोडी आणावी आणि आपण बी त्यात जावं, त्यानं काय करायला पाहिजे? काय माहिती त्याच्या मनाने त्याने जे लहान बच्चे आणून आधी तर लहान बच्चे आणा. हा आपल्या 10-20 लाख रुपये लय घालून बी पैसे घालवायचे नाही. हां. लहान बच्चे बघायचे आपले वर्षा 6 महिन्याचे आणि त्यांना थोडं जतन केलं की ते बी त्या लाईनला लागणार. व्यवसाय बघून पण केला पाहिजे. हा ते आहे त्यांना त्यांचा वेगळा व्यवसाय आहे. थोडं रिअल इस्टेटमध्ये ते काम करतात. नुसता अनाथ केला तर मग लवकर सांग. देशोधडीला लागायचं. नाही, सगळं पाहून करायचं. व्यवसाय बघून केला पाहिजे. तर एक जरा आधी लहान बच्चे आणायचे. हा पुढं लहान बच्चे आपले जागा बिगा लागेल की नाही त्याला मोठी? थोडाफार मांडवच आपला हे करायला लागणार ना गोठा. पुढे एखादा गुंठा 2 गुंठ्याचा असाच छोटासा मांडव पहिला तयार करून घ्यायला पाहिजे त्यांना. आणि मग 2 बच्चे आपले लहान आणले, एखादे त्याच्या संग ती गोडी तसली आणली ती वासर बिन तोड पाळणार. चलू द्या मग. हा हा जो चेहऱ्यावरचा आनंद आहे ना, मला असं वाटतं की त्या आनंदासाठी हा व्हिडिओ मला करावा असा वाटला. कारण ते ज्या उत्स्फूर्त पद्धतीनं आपल्या ह्या स्पर्धेबद्दल, ह्या बैलाबद्दल बोलत होते. आणि म्हणून मला असं वाटलं की ही आपली परंपरा, हे आपलं म्हणून जे काय आहे ते सांगायला पाहिजे. मधल्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण गेलं आणि त्याच्यावर खूप चर्चा झाली. खास करून श्री आढळराव पाटील यांनी या संदर्भामध्ये एक भूमिका बजावली. अमोल कोल्हे यांचं काहीतरी म्हणणं होतं. सुप्रीम कोर्टाने काही नियम आणि अटी लादून ह्या अशा पद्धतीच्या स्पर्धेला परवानगी दिलेली आहे. म्हणूनच आम्ही पण ते तुमच्यासमोर मांडलं. त्याला काय आम्ही लहान मुलावानी सांभाळतो. ते टायमिंगला त्यांच्या पुढचं त्यांना ते गाठत त्याचं रेशील नाही तर मग लहान मुलावानी सगळं खाणं पिणं. त्याला काही इंजेक्शन वगैरे काय काय नाही तसं काय आम्ही अजिबात करीत नाही. नाही. कधी आजारी बिजारी पडल्यावर हा डॉक्टर तसं बोलवायचं. गांगळायला लागला किंवा डॉक्टर तसं बोलवायचं लागतात. आहेत. हा तर हे एवढं लहान मुलासारखं ते जपतात. हा कॅमेरामन निकेतन माने, मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी. ही आपली ज्ञानोबा माऊलीची आळंदी आहे. तिथला हा बैलाचा गोठा आहे. छानच आहे.